वनस्पतींमध्ये कोणकोणतं अनुकूलन आढळते? आता मला सांगा, सगळ्यात सुरुवातीला पानामध्ये कोणतं अनुकूलन आढळते? काय असते? मेणचट थर असते. बरोबर आहे. एक्झाम्पल बघितलं आपण, कमळाचं पान, त्याच्यावर काय असते? मेणचट थर. कशासाठी असतो? पाणी पडल्यावर ते ओघळून जावं यासाठी. कमळाचं देठ कसं असते? पोकळ असते. तो पाण्यावर, ते जे देठ आहे ते पाण्यावर काय होईल? तरंगे. व्हेरी गुड. अजून कसं असते? देठ हे लवचिक असते. देठ कसं असते? लवचिक आणि पोकळ देठ असते. हे झालं जलीय वनस्पती. जलीय वनस्पतींमध्ये अजून काय काय आढळते? एकतर त्यांची मुळं काय होतात? पाण्यामध्ये, जमिनीमध्ये रुतलेली असतात, पाण्याच्या खाली किंवा पाण्यावर तरंगणारी असतात. बरोबर आहे एवढं? कशी असतात? अरुंद आणि रिबणी सारखी असतात, पातळ असतात, जेणेकरून ते वेगवान पाण्याचा प्रवाह सहन करू शकतात. इझिली ब्रेक होणार नाहीत, इझिली तुटणार नाहीत. बरोबर आहे एवढं? ठीक आहे. एवढं झालं आपलं जलीय वनस्पतींमधील अनुकूलन. कळालं?